नमस्कार, रवी दीपाली कपल ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी आज तुम्हाला हे सांगणार होते की आज आम्ही घरीच होतो. आमचं काही काम पण नाही आवरलेलं. माझं तर आज काहीच काम नाही आवरलेलं. सगळं काम तसंच पडलेलं आहे. कपडे पडलेत, भांडे पडलेत. हे बघा, भांडे पण तसेच आहेत. आणि आज मी तुम्हाला काही दाखवणार आहे की आत्ता माझं जेवण व्हायची वेळ झालेली आहे. जेवण करायचं बाकी आहे आमचं, आणखी जेवण झालेलं नाही आहे. तर मी तुम्हाला काही दाखवणार आहे आज. माझ्या घराची पण कामं बघा तशीच पडलेली आहेत, काहीच नाही आवरलेलं. आज स्वयंपाक चालू आहे. काय बनवतोय? चिकनची भाजी. वा, चिकन बनवतोय. अच्छा, काय बनवणार आहे? फ्राय की भाजी? फक्त फ्राय भाजी, पातळ थोडीशी, जास्त पातळ नाही, ग्रेव्ही. अच्छा, तर असं कोण म्हणते की लव्ह मॅरेज सक्सेस नाही होत? लव्ह मॅरेज करण्याचा फायदा आहे हा. जर मी अरेंज मॅरेज लग्न केलं असतं, समजा माझ्या नवऱ्याने असं मला करून खाऊ घातलं असतं का? कमेंटमध्ये सांगा, येस या नो. तर लव्ह मॅरेज करण्याचा हा फायदा असतो. दुपारचं जेवण मला आज आयतं भेटणार आहे. आज म्हणजे काय, नेहमीच मला प्रत्येक गोष्ट आयतीच भेटते. कधी मध्ये मी कुठली थोडी कामं करत असते, मला आयतं जेवण मिळतं. तर आज रवी जेवण बनवत आहे. तर लव्ह मॅरेज बद्दल तुला काय सांगायचं? काय हेच लव्ह मॅरेज करणाऱ्या लोकांना म्हणजे मुलींना आयतं खावं लागतं. म्हणजे मुली कामं करत नाही, त्यांचे हस्बंड कामं करतात. अच्छा, म्हणून लव्ह मॅरेज करतात का मुली? हा, असं असतंय का? म्हणजे काही नाही, तुला बोल असंच म्हणजे तुला असं म्हणायचंय की मुलींना असं आयतं भेटतंय म्हणून मुलींनी लव्ह मॅरेज करतात किंवा करायला पाहिजे असं तुझं म्हणणं आहे? हा, म्हणजे आम्ही लव्ह मॅरेज करून चुकी केली का? तुम्ही आयतं मला खायला देता म्हणून? नाही करायला पाहिजे. नाही करायला पाहिजे. नाही करायला पाहिजे. नाही करायला नाही करायला पाहिजे. पाहिजे. म्हणजे आपण दोघांनी लव्ह मॅरेज केलंय ते चुकीचं केलं? नाही, बरोबर केलंय. हा, म्हणजे हे चुकीचं चालू आहे. अच्छा, म्हणजे हे जे तू स्वयंपाक वगैरे करतोस ते चुकीचं चालू आहे असं म्हणायचं तुला? हा, अच्छा, म्हणजे मी तुला करून खाऊ घालते? मग मी तर नेहमीच करून खाऊ घालते ना. पण कधी मध्ये म्हणजे तुम्ही जे लव्ह मॅरेज वाले मुलं जे आहेत, तो कधी मध्ये खाऊ घालता करून, ते काय गलत आहे का? नमस्कार काय चिकन बळजबरी करते माझ्यावरती. गाईस, तुम्हाला वाटतंय का असं की मी ह्या पोरावरती काही गलत म्हणजे काय म्हणतात जबरदस्ती वगैरे करत असेल म्हणून? सांगा, तुम्हीच सांगा आता मला. मला हिने हा चाकू दाखवला आणि सांगितलं मला भाजी करून दे, मला भूक लागले. मी काय करणार? चाकूच्या भीतीमुळे मला हे सगळं करावंच लागेल, म्हणून केलं मी. बरं मंडळी, मला एक तुम्ही सांगा कमेंटमध्ये नक्की ह्या प्रश्नाचं रिप्लाय द्या मला. तुम्हाला वाटतंय का माझ्या रिॲक्शन वरून किंवा त्याच्या बोलण्यावरून तुम्हाला वाटतंय का असं की मी ह्याच्यासोबत काही जबरदस्ती केली असेल? खरं सांग, एकदम खरी गोष्ट सांग की इकडून ये, मी तुझ्यासोबत जबरदस्ती केली का? खरं सांग. नाही मित्रांनो, हिनं माझ्यासोबत जबरदस्ती नाही केली. कुकिंग करायला मला खूप आवडतं, खूप म्हणजे खूप जास्त आवडतं. कधी कधी माझा मूड असला तर मी हिला न सांगता या सगळ्या गोष्टी करतो. आणि ही एक गोष्ट तिला माहितीच नाही, जे आता मागे घडलं मी ते जस्ट कॉमेडी केली. बिलाची नागिन निघाली, नागोबा डुलाय लागला. तर हे बघा काही कसं असतं माहिती का, लव्ह मॅरेज हे करणं काही चुकीचं नाहीये. लव्ह मॅरेज जर केलं ना तर दोघांनी एकमेकाला सांभाळणं किंवा एकमेकावरती विश्वास ठेवणं हे ट्रस्टीच्या गोष्टी असतात सगळ्या. तर दोघांची मनं जुळली पाहिजेत, है ना, असा विषय असतो. तर हा माझ्यासोबत खूप हॅपी राहतो. आम्ही म्हणजे नेहमी आम्ही हॅपी राहतो. मी पण त्याला हॅपी ठेवते, तो पण मला हॅपी ठेवतो. कधी कधी भूतसवार होतो आमच्यावर, त्याच्यावर माझ्यावर थोडा कधी भूतसवार होतो. आणि तो भूतसवार मला वाटतं लव्ह मॅरेज मध्ये असायलाच पाहिजे थोडाफार, कारण खूप जास्त प्रेम होणं पण हे कधी जीवाला धोका देऊ शकतं. शिजलंय का पण? पक्का दाखव मला, खाऊन बघू दे ना मला खायला एक पीस. तर मंडळी हे बघा, चिकन शिजलेला आहे. मी एक पीस खाऊन घेणार आहे. खूप आता याला तो फ्राय करत आहे आणि मी शिजलंय की नाही ते खाऊन बघणार आहे. तर गाईज, मी चिकन खाऊन बसलेलं आहे. चिकन शिजलेलं आहे खूप छान प्रकारे. मुलांची स्वयंपाक करण्याची पद्धत अशी असते बघा, पातेलं किती करपवलंय त्यानं. पण काही का करणं, कसं का करणं, पण खाऊ घालते मला एवढं मात्र. धुवायला पण पाहिजे. हा, हे मात्र आहे. हे लोक बनवतात, खाऊ घालतात, आयतं बनवून. तर मला तीच भांडी मला घासायला इतकी घाण केलेली असते बघा. सकाळी भांडी घासून ठेवलेली, मी आणखी लावली नाही. आज माझी कामं सगळी तशीच राहिली. आता काय सांगू तुम्हाला, जाऊ द्या, माझे पाय खूप दुखायला लागले. चल महाराणी की तरह हम यहाँ पे बैठ के अभी इंतजार करेंगे.
हा आणि तर गाईज मला आता तुम्हाला एवढं सांगायचं होतं की उद्या आहे 6 तारीख. 6 तारखेला उद्या सगळ्यांना आता माहितीच असेल उद्या काय आहे, तरी पण मी तुम्हाला शेअर करणार आहे उद्याची गोष्ट. उद्या आहे 6 तारीख, उद्या आहे पंढरपूरची यात्रा. तर आम्ही पंढरपूरला जाणार आहे यात्रेमध्ये, आम्हाला घेऊन जाणार आहे तिथं. तर मी तिथे गेल्याच्या नंतर काय काय करणार, काय काय खेळणार, काय काय बघणार, काय काय घेणार, हे सगळं मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर तिथल्या प्रत्येक ठिकाणचं वातावरण मी तुम्हाला दाखवणार आहे. म्हणजे तिथे कुठल्या कुठल्या प्रकारच्या खेळणी झालेल्या आहेत आपल्यासाठी, ऍक्टिव्हिटीज म्हणजे ऍक्टिव्हिटी आपण तिथं काय काय करणार आहोत, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर तुम्ही बघा आणि तुम्ही पण या पंढरपूरच्या यात्रेला. असं माझं ठरलेलं आहे की आजच्या रात्रीच्या 12 वाजता मी पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी देवाच्या मंदिरात जाणार आहे दर्शन घ्यायला. कारण यात्रेच्या निमित्ताने 6 तारखेला दर्शन काही होत नाही, त्यामुळे आपण अगोदरच खायला. अच्छा ओके. तर एवढं काही सांगून मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर तुम्ही पण पंढरपूरच्या यात्रेला या 6 तारखेला उद्या आणि रात्री 12 वाजता. कोण कोण येत आहे मला कमेंटमध्ये सांगा. कारण मी पण रात्री 12 वाजता पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये दर्शन घ्यायला जाणार आहे. म्हणजे आम्ही दोघं पण जाणार आहे. नाही वाटतं नाही. आता ह्याच्यामध्ये तुला घरी कशाला पाहिजे? टेस्ट खूप छान लागते. बिर्याणीमध्ये घरी वापरतात असेल खायला खूप छान लागते. टेस्टी आहे. टेस्टी मटन शिजले. यम्मी. मजा आहे मजा. कोणती मम्मी? यम्मी बोला. किती वेळ लागेल अजून? 10 मिनिट. तुझी जेवायला वाट लागेल. झालं काय जेवायचे? काय झालं तुम्ही जेवायला कसं वाटेल? 5 मिनिटं भाकर तर घेऊन जातो. मी नुसतं नाही जाऊन घेऊन सगळं. माझी चिकन खाण्याची घाई चालू आहे गाईस. बघा तुम्ही मी कशी खात आहे. आणि चला, इकडे अभी हे आएगा. मस्त फ्राय चालू आहे यांचा. फ्राय करणं चालू आहे मसाला वगैरे. आता मस्त याच्यामध्ये टोमॅटो टाकलेला आहे. ते मस्त फ्राय करत होते आणि मी चिकन खात होते. मस्त मी खूप म्हणजे मी एन्जॉय करत होते. चिकन खात होते. इकडे तिकडे बाहेर फिरत होते. हे बघ ते बघ, बाहेरून मध्ये मधून बाहेर माझं चालूच होतं. आणि हे मस्त फ्राय करत होते चिकनला. आणि मी छान प्रकारे इकडे तिकडे फिरत होते. आता चिकन फ्राय झाल्याच्या नंतर मस्त आम्ही एन्जॉय करू चिकनचा. यांनी इतकी सारी चटणी घेतली होती लाल कलरची की बापरे, मला तर असं वाटलं की खूप तिखट होणार आहे. आणि त्यांनी मला विचारलं पण खूप स्पायसी बनवणार आहे म्हणून. आणि मी पण बोलले की हा ठीक आहे मी पण खाणार. आता लाल चटणी मसाला वगैरे टाकलेला आहे. त्याच्यामध्ये पहिले कांदा आणि टमाटर मस्त फ्राय करून घेतले. हळद टाकले, मीठ टाकले. त्यामध्ये नंतर हे चिकन टाकणार आहे. आणि थोडंसं नॉर्मल ग्रेव्हीसाठी पाणी टाकणार आहे. पलीकडे चपात्या आहेत. बघा कशी भारी ग्रेव्ही तयार झाल्या. गावरान चिकन. ओहो आता फ्राय मध्ये चिकन पडलेला आहे. ते पुन्हा पडल्याच्या नंतर किती यमी होणार. मी पोट भरून जेवणार आहे. मी अर्धा पोटात जेवणार आहे म्हणतो. पोट भरून तर तू जेवून घेणार. अच्छा म्हणजे मला काय होणार? तुला काय उरणार म्हणजे काय सगळं खाणार आहे का मी एकटीच? पोट भरून म्हणलं तर म्हणजे काय मी एकटीच खाणार आहे का सगळं खायला? यमी 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 यमी. तर मंडळी बघा, हे चिकन बघून तुमच्या तोंडाला पाणी आलं असेल तर कोणाकोणाला खायची इच्छा झाली होती खरंच मनातून, खोटं बोलायचं नाही, त्यांनी मला कमेंटमध्ये सांगायचं. चिकन फ्राय बनवून झालेलं आहे. ओ माय गॉड मम्मा, सॉरी गाईज, ठसका खूप झालेला आहे मसाल्यामुळं. तर आता आमचा चिकन फ्राय झालेला आहे, त्यामुळे मी पण व्हिडिओला स्किप करणार आहे. हे बघा बघू शकता तुम्ही. हो एक नंबर ग्रेव्ही आहे. इच्छा बघू शकता तुम्ही. तर हे बनवलेलं आहे रवी सरांनी. तर त्यांना बेस्ट विशेष द्या की असंच तुम्ही करत आहात. थँक्यू. असाच माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. असंच बनवून मला खाऊ घालत जा. थँक्यू सो मच. आशीर्वाद तुला माझा, असंच बनवून खाऊ घालत जा. काय अच्छा. पाणी बॉटल. मी तर ग्लासने कधी पाणी पितच नाही. मला बॉटलनेच पाणी प्यायला आवडतं. कारण बॉटलला कसं नेहमी मी तोंड लावून पिते आणि ग्लासला कसा कोणी पिलेला असतं, तोंड लावून पिलेलं असतं, वरून पिलेलं असतं. पण आपल्याला कसं सवय आहे तोंड लावून प्यायची, त्यामुळे मी स्पेशल एक बॉटलच ठेवलेली आहे. तर मी बॉटलनेच पाणी पिते. तर आता आमची जेवणाची तयारी झालेली आहे. तर आता आम्ही जेवायला घेणार आहे. आम्ही जेवण करणार आहे. तर व्हिडिओला प्लीज स्किप न घेता लास्टपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला सगळी मजा बघायला मिळेल. लव्ह मॅरेज करणाऱ्या मुलांनी तर पक्का बघा. आणि लव्ह मॅरेजमध्ये दोन्ही कपल कसे राहतात आणि कसे राहायला पाहिजे हे तुम्हाला शिकायला मिळेल. मी काय जास्त एक व्हिडिओ बनवायचा म्हणून खरंच मी तुम्हाला सांगत नाहीये की तुम्ही लव्ह मॅरेज करा किंवा नका करू. जे रिअल आहे ते रिअलच सांगते मी. आणि हा पण तुम्हाला सांगू इच्छितो की आयुष्यभर आपण नातं टिकवायचं की नाही. हो, लास्ट पर्यंत टिकवायचं ना. जोपर्यंत मला सांगा तू त्यांना काय सांगतोय. जोपर्यंत माझे काय म्हणते वो हिंदी मध्ये डायलॉग आहे ना, जो जब तक मेरी सांस चलेगी जब तक ये रिश्ता चलेगा. हा तर मग मला सांग, तू आयुष्यात माझं साथ देशील. हो ऑब्विसली. पक्का देशील. पक्का. हा व्हिडिओ युट्यूबला अपलोड होणार आहे. तो काही मिटणारा नाहीये, डिलीट पण होणार नाही तू कधी. काय
तर मग सांग, खरं खरं सांग, तू आयुष्यभर माझा साथ निभावशील? हो कधी आयुष्य धोका देणार कधी नाही? धोका देणार कधी नाही, रडवणार नाही? कधी रडवणार नाही. कधी कोणती खुशी द्यायला मला कमी करणार नाही? थोडंफार कमी झालं तर माफ कर मला. हा, तर बघा त्याने माझ्यासोबत आता वादा केलेला आहे, तर आयुष्यभर आम्ही असं सुखत राहणार आहे. तर जे जे लव्ह मॅरेज करते त्यांनी पण असंच राहण्याचा प्रयत्न करा. माझं बस एवढा संदेश सांगायचा होता, तो सगळ्यांपर्यंत जाऊ द्या. ह्या व्हिडिओला होईल तितकं व्हायरल करा पण तुमच्या पार्टनरला शेअर करा. आणि तुमच्या हा व्हिडिओ गर्ल्स असो या बॉईज असो शेअर करा. माझ्या जर युट्यूब चॅनलला कोणी नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. माझा व्हिडिओ हा तुम्ही पूर्ण लास्टपर्यंत वॉच केला, त्यामुळे थँक्यू सो मच, धन्यवाद तुमचा. आता आम्ही जेवायला बसलेलो आहे, बघा तयारी चालू आहे, वाढून घेणार आता आम्ही जेवण. आणि डेली आम्ही जेवण करताना माझ्या मोबाईलमध्ये ना मिथुन चक्रवर्तीच्याच मूवी बघतो आणि मोठू पतलू, बस त्या दोघांशिवाय काहीच बघत नाही. आम्हाला दोघांना ते खूप आवडतं. मला ऍक्टिंग करायला फार आवडते आणि यांना डान्स करायला फार आवडतं, त्यामुळे मी मिथुन चक्रवर्तीची मूवी बघत असते. मला ऍक्टिंग वगैरे फार आवडते त्यांची. तर आता हे बघा जेवण सर्व होत आहे, सगळी तयारी झालेली आहे, आता वाढून पण घेत आहे आणि मी फुल वेट करत आहे जेवण करण्याचा. आम्ही जेवण करणार आहे. सो बाय गाईज.